शुभ सकाळ. जय जिजाऊ जय शिवराय. आता मी दाखवतो म्हणजे माझ्या घरचा प्रकार. देवघरामध्ये 2 नागोबे होते माझी. तर हे भिलटेकचे आहे. माझ्या सासऱ्याच्या अंगात सवारी येत होती त्या नागोबाची. तर घरी तिकडे ठाणं आहे नागोबाचं. 2 नागोबे तिथं ठेवले. आता ह्या नागोबाला तोंड कुकडे करून ठेवलं त्याचं. आता तुम्ही म्हणाल का हे अंधश्रद्धा? हे अंधश्रद्धेचं नाही सांगत आहे मी, देवाचं. पण माझ्या घरचा एक नागोबा गायब झाला आणि तो कोणा केला सांगू का तुम्हाला? तो हा प्रकार केला सगळा उंदरायनं. हा देवागिवाचा काही चमत्कार नाही होय. एक नागोबा गायब केला. 2 होते माझ्या घरी तिथं खाली. आता त्याला बा कुठं घेऊन चालला होता तर तिकडे तोंड करून घेऊन चालला त्याला तिकडे. एक नागोबा गायब केला. आता पाहतो त्याला जर दिसन कुठं जा. नाही बाय, सुसंद्री, उंदीर, असे मोठे मोठे उंदर आहे घरात. कपडे कातरून ठेवते. हे आता कुठं वाटत नाही बाय. एक आता हे सुसंद्री बाई पाटी चिपकली. काल पाटी आणली दिले, केकही आणले त्याचा बड्डे करायला, पण केकही काही ते कापून नाही राहिले. आता बाई हे सुसंद्री आली ते चिपकले त्या पाटीले. एवढे कपडे कातरते, रात्रीचे भांडे पाळून ठेवते. एक असं झोप नाही होत रात्रभर आहे. झोपच नाही जात, नुसतं भांडे पाडते. आता याला चिपकलं ते काडीनं काढा लागते आणि तिकडे नेऊन टाका लागते त्याला. ते मरत नाही, ते राहते जिवंतच, पण ते मग बाहेर नेऊन टाकू तिकडे काडीनं काढून दिले. आणि ह्याच्यापेक्षा मोठा उंदीर आहे. आता त्या नागोबाला पाहू आपण, चला सापडते का तर. सकाळी उठल्यावर पूर्ण देवाचे भांडे पाळून होते. भांडे लावले, हे धरले, इथे एक अगरबत्ती लावून दिली मच्छरसाठी. लाईट लावला दिसत नाही म्हणून. हे बघ, ह्या उंदरासाठी मी याच्यात औषध टाकून ते लाडूही बनवून ठेवले, पण तेही नाही खात. अरे वा, सापडला आमचा नागोबा. पापुड आणून ठेवला त्याले. हे आता काही आंघोळ गिंघोळ केली नाही आहे मी. मग त्याला देवपूजा करून त्याला उचलून ठेवून द्यावं लागेल देवघरात. आता सध्याच त्याला तिथंच ठेवतो झोपून. असं आहे. हे असे लाडू ठेवले मी करू पा खोटवाडा उंदरायसाठी. ही अशी पाटी आणली. एवढा त्रास आहे ह्या उंदरायचा. याचा बाईच्या खाली पण आहे ठेवून. हे बाय, इथं पण लाडू ठेवले त्यासाठी. असे 4-5 ठिकाणी लाडू करून ठेवले. ते कणिक भिजवले, त्याच्यात पावडर टाकलं. खूप त्रास दिली त्या गेले उंदरायले मी. नवीन कपडे कातरून ठेवते. हे बाय, देवाला का कुठं नेऊन ठेवलं, तिकडं तोंड करून ठेवलं त्याचं. एक ह्या इथं आणून ठेवला. असं आहे. मग आता काही जण काय म्हटलं असतं, हा चमत्कार होय. मग देवानं तोंड तिकडे केलं, हा चमत्कार काही काहीच नाही होय. ह्या उंदराचा चमत्कार होय फक्त. सर्दी झाली थंडीच्या ना, तो वय सकाळचा चमत्कार. आता चमत्कार नाही होय तो, कायचा चमत्कार. ते उंदरानं होय तो. असे उंदीर झाल्यावर बाबा आमच्या घरी आता काय टाकावं काय समजत नाही. एक तर कसं या दरवाजा खालून उंदीर येते. खूप उंदरं झाले रे बाबा. मागं तुम्ही एक मिशोवरून ड्रेस मागवला, त्या उंदीरनं माहीत आहे माझा प्लाझो अर्धा खाऊन ठेवला. आणि म्हणजे आणला आणि एकच दिवस घालून गेली, फक्त गावाला गेली, आली आणि तिकडून काढून ठेवून दिला. तर आता एकच दिवस घातला म्हटलं, आता आजच घालून आली, त्याला अजून 1-2 दिवस घालतो म्हटलं, ड्युटीवर घालून जाईल, मग त्याला धुवून टाकान म्हटलं, मग प्रेस गीस करून ठेवून देईन कपाडात. कायचं ते दुसऱ्या दिवशी घालायला गेली, पाहत होते त्याचा पायच खाऊन होता पुरा त्या प्लाझोचा. एवढा मोठा चांगला 500 रुपयाचा ड्रेस मला घालायला नाही भेटला तो. आत्ता असं म्हणजे तो नजरेत दिसते मिळवायला. असं मन दुखून राहिलं आता, कारण की त्या 500 रुपयासाठी मी सकाळपासून जातो. 8 म्हणजे 7:30 वाजतापासून तर 5 वाजेपर्यंत जातो त्या 500 रुपयासाठी. एवढं मन दुखते मिळवायला. तसं पैशाची व्हॅल्यू माहीत आहे केव्हा येते माणसाला, जेव्हा स्वतः कमावतो आणि स्वतः आपण मग खर्च करायच्या वेळेस आपल्याला आपले कष्ट आठवते. आणि दुसऱ्याचा हरामाचा जर पैसा असला ना, तो व्यक्ती विचारच नाही करत. हरामाचा जर पैसा असला तर
की जसं आता उदाहरणार्थ नवरा कमवते आणि बायको मस्त पैसे उडवते. सगळ्याच नाही म्हणत आहे, ज्या गरिबीच्या परिस्थितीत आहे तर त्या आता विचारच करते पैसे खर्च करायसाठी. पण ज्या आहे ना त्याला तर म्हणजे बिलकुल पैशाची व्हॅल्यू नाही आहे. ह्या हॉटेलमध्ये जेवायला जाऊ का, त्या हॉटेलमध्ये जेवायला जाऊ का, हे कपडे घेऊ का, ते कपडे घेऊ का, 1000 साडी सांगून 3000ची घेऊ का आणि 4000ची घेऊ का, म्हणजे असा विचार नाही करत. कारण की त्याच्यावर जबाबदारी नाही आहे. पण माहीत तसं नाही आहे. म्हणजे एक आता असं वाटून पहा, आता तुम्हाला खोटं ना, आता 5 ते 6 दिवस झाले मी स्वतः काळात चहा पिऊन राहिली बिना दुधाचा, आणि माझा पोरगाही बिना दुधाचा चहा पिऊन राहिला. कारण की आता मी जातो दूध आणायला, पण दूधच नाही राहते तसं. काय करणार आहे त्या डेअरीमध्ये, 5 वाजता सुट्टी होते आणि ती संपून जाते. आणि ती यायच्या वेळेस आणतो मी, मग 3-4 दिवस सहज जाते आम्हाला. असं म्हणजे विचार येते. पैसे प्रत्येक म्हणजे ते 10,000 रुपये पेमेंट भेटते ना, तसं विचार करू असा खर्च करावा लागते. आज जर मी स्वतःच्या शौकासाठी एवढे पैसे वाया घालून, तर मग उद्या का मी लोकायले मागन का? आणि मला कोणाचं कर्ज करणं, कोणाचा 1 रुपया घेणं मला पहिल्यापासून पटत नाही. का मला असं आठवत नाही का एवढ्या वर्षापासून, आता 9-10 वर्षापासून का कोणीतरी व्यक्ती माझ्या घरी माझ्या दरवाजात असं पैसे मागायला आलं असन की अलका तू इकडे पैसे आहे माझ्यावाले. निदान 10 रुपये तरी कोणाचे, 10 रुपये तरी मी कोणाचे आजपर्यंत डुबवले असन, किंवा 10 रुपये तरी आजपर्यंत कोणाचं कर्ज मायावर असन. व्यवहार तो व्यवहार मायावाला. आणि सर्व मला असं नील पाहिजे. घर टॅक्सपासून, पाणी टॅक्सपासून, म्हणजे सर्व गोष्टीचा व्यवहार माया क्लिअर आहे. भलं मी म्हणजे असं मला डोक्यावर टेन्शन नाही पाहिजे. आता कोणी आता सिटीसारख्या ठिकाणी राहते तर कर्ज उचलू म्हणजे लोन घेऊन, फायनान्स करून म्हणजे घरं घेते, प्लॉट घेते. पण मला असं विचार येते का मी एकटी कमावणारी आहे. जर मला कमी जास्त झालं तर मी कर्ज उचलून बसन, मग हे आपल्या मुलाच्या मागं तगादा नाही लागन का त्याचा? आता जसं माझा नवरा मेला तर मला माहीत नाही कोणाचे पैसे घेतले होते, कोणाचे नव्हते घेतले. पण तरी एका व्यक्तीनं सांगितलं, आणि त्या दादानं म्हटलंय मला, आजही मी नाव घेतो, का माझे स्वतःचे जर रिश्तेदार असते ना, म्हणजे माझ्या नवऱ्याचेच नातेवाईक असते किंवा भाऊ कोणी हे ते जरी नातेवाईक असते ना, तर त्यानं 10,000 रुपये सोडले नसते. त्याने एकच म्हटलं असतं की आम्ही त्याला 10,000 रुपये दिले होते, त्याला काम होतं, 5,000 दिले, 10,000 दिले, असं करून मग जेव्हा बा तू ॲटो विकला, माझा नवरा ॲटो चालवे ना, तर ॲटो विकला तर ॲटोचे त्याच्यातून देऊन दे आमचे पैसे, तो विषय झाला असता. पण त्या समोरच्या व्यक्तीनं त्याचा एकदम क्लोज फ्रेंड होता माझ्या घरच्याचा, आणि मला माहिती नव्हतं का कधी बा त्यानं त्याच्यापासून पैसे घेतले असन, असं कधीच मला सांगितलं नव्हतं, माहिती नव्हतं. पण त्या दादानं तिथून मला वाटते एखाद्या वर्षानं तो दादा मला भेटला ना, तेव्हा त्यानं म्हटलं, ताई म्हणे अमोलले म्हणे मी 10,000 रुपये दिले होते म्हणे. तर मग म्हटलं मी देतो म्हटलं दादा, म्हटलं परत, म्हटलं जेवढे जसे होईल तसे 2-2 हजार रुपये. म्हटलं नाही म्हणे, मला पैसे नाही पाहिजे म्हणे वापस म्हणे, राहू दे म्हणे, ते म्हणे असं म्हणे का त्याच्या मामानं भाषेसाठीच दिले बा 10,000 रुपये. तर आजही मी त्या दादाचं नाव घेतो. आता किती 10 वर्ष झाले, 10-11 वर्ष होऊन राहिले माझ्या घरचे मरायला, पण अजूनही त्यानं असं कधी कोणाला सांगितलं नाही का तो मरून गेला बा आणि मी त्याला 10,000 रुपये दिले, का त्याच्या बायकोला पैसे मागून त्याच्या दरवाजात जाऊ दे म्हणून. तरी पण मी म्हटलं होतं की मी देतो म्हटलं, 2-2 हजार रुपये करून तरी देतो म्हटलं. पण नाही, त्यानं सोडून दिले ते 10,000 रुपये, मागितले नाही, माझ्या दरवाजात आलंच नाही. ते स्वतःचे सख्खे रिश्तेदार असते ना, तर 10 चक्रा मारल्या असत्या आणि मागितलेच असते मला ते 10,000 रुपये. पण त्याला माहीत होतं का परिस्थिती काय आहे म्हणून. असं आहे माझा व्यवहार, तो व्यवहार आहे. रूम किराया तसंच पेमेंट झालं का लगेच दुसऱ्या दिवशी नेऊन दिलेच पाहिजे, किंवा तिकडून आल्याबरोबरच पैसे काढून तो रस्त्याने येता येता ATMमधून नेऊन देतो, काकू हे घ्या पैसे म्हणून. चला असू, आता माझा टाईम होते ड्युटीचा, आता तयारी करतो. टिफिन वगैरे बांधून ठेवला. त्या उंदरानं एवढा काव आणला ना, त्या उंदराला असं काय करू आता, असं भांडे पाडून ठेवते बाबा, रात्रभर भांडे पाडते. एक तर काहीतरी काही आहे नाही, ते असे पूर्ण असे याच्यातच लावून भांडे ठेवले आहे. भांडे पाडले का मग झोपही नाही लागत. उंदीर येते, उंदीर, त्या सुसरंदी,
चिडियाघरच आहे माय रूम.